मंडळाचे अध्यक्ष आणि मित्रांनो, मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय हा तुम्हाला ज्ञात आहे. हजारो वर्षाच्या इतिहासाचं ओझं आपल्या मानवतीवर आहे. पण एवढं हजारो वर्षाचं ओझं मी तुम्हाला सांगणार नाही. आधुनिक काळात लोकशाही स्थापन करण्यासाठी जो संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये जे इतिहासाचं ओझं आपल्या मानगुटीवर बसलं त्याचा विचार आपण मुख्यतः करणार आहोत. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली आणि काँग्रेसनं जाहीर केलं की आम्ही लोकशाही या तत्वाचा स्वीकार करत आहोत. त्यांनी जाहीर केलं की आम्ही भारतासाठी सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता या तत्वाचा स्वीकार करत आहोत. जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली त्याच वेळेला सर सय्यद अहमद खान यांनी एक गंभीर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जर लोकशाही हा फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असेल तर आम्ही मुस्लिम भारतात अल्पसंख्याक आहोत आणि त्यामुळं लोकशाहीचा फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आमच्यासाठी अयोग्य आहे. हे सर सय्यद अहमद खान यांनी जाहीर केलं. भारतामध्ये लोकशाही विचारांनी काम करणाऱ्या पहिल्या संस्थेला मेजॉरिटी आणि मायनॉरिटी या संकल्पनेचा छेद केला. आता हा मुद्दा आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी साधारणतः साऊथ बरे कमिशन पासून सायमन कमिशन, 1932 मध्ये गोलमेज परिषदा, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल क्रिप्स मिशन, आणि जो संवाद घटना निर्मितीच्या आधी झाला त्याच्यामध्ये त्यांनी दोन महत्त्वाचे मेमोरंडम सादर केलेले आहेत. हाऊ टू सॉल्व कम्युनल डेडलॉक हे त्यांच्या टेक्स्टचं नाव आहे, आणि दुसरं आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा की भारतामधला सर्वसाधारणतः व्यवहार, लोकशाहीचा व्यवहार हा कम्युनल आहे. काय म्हणतोय मी? भारतातला लोकशाहीचा व्यवहार कम्युनल आहे. म्हणजे आपण आपली जात बघून, धर्म बघून मत देतो. जर तुम्ही कोणता नेता लायक आहे म्हणून मतदान करत नाही, तर कम्युनल वोटिंग हे भारताचं साधारणतः तत्व राहिलेले लोकशाहीचं. जर कम्युनल मतदान असेल तर बहुसंख्याक यांचाच राष्ट्रवाद बनतो आणि अल्पसंख्याक जे आहेत ते सेक्टरियन होतात. नीट समजून घ्या, गुंतागुंत
स्वातंत्र्य व्यक्तीला अंगीकारता आलं पाहिजे आणि व्यवहारात वापरता आलं पाहिजे. साधारणतः तुम्हाला कर्तव्य, तुम्हाला निर्णय, तुम्हाला स्वातंत्र्य तेव्हाच भोगता येतं जेव्हा तुम्हाला तुमच्या हिताचा विचार करता येतो. मुद्दा कळला तुम्हाला? सोपा मुद्दा आहे, मुलात जात नाही. तुमच्यापैकी अनेकांच्या लक्षात असं येईल की तुम्ही बहुजन आहात की नाही आहात. म्हणाल हो, भारतात शेतकरी बहुजन आहेत की नाही? उत्तर द्या, आहेत. भारतात स्त्रिया बहुसंख्याक आहेत की नाही? स्त्रियांचं, मुलींचं जन्मदर जास्त असतो तरी आपण मारतो त्यामुळे ते कमी होतात, परंतु नॉर्मली स्त्रियांचं प्रमाण लोकसंख्येमधलं जास्त असतं, नॅचरल. तुम्हाला लक्षात असेल त्यांचं प्रतिनिधित्व तुम्हाला कुठं दिसतं? तुम्हाला त्यांचे नेते दिसतात का? आणि तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यापासून त्यांचं स्वतःची स्वाधीनता काढून कशी घेतली त्याचं सूत्र बाबासाहेबांनी फुल्यांनी सांगितलं. आणि ते फार महत्वाचं सूत्र ते आहे कास्ट गव्हर्नमेंटॅलिटीज. जातीची शासन नीती कशी काम करते हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बहुसंख्याक असताना सुद्धा तुम्ही अल्पसंख्याक राहणार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळे मुक्तीची भाषा बोलत असताना बहुजन ही संकल्पना वापरतात, पण बहुजन अल्पसंख्याक आहे. सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट होईल, भारतामध्ये सगळ्यात अल्पसंख्याक आहे भांडवलदार. लोकशाही कोण चालवतो? अल्पसंख्याक बहुसंख्याक. भारतात सर्वात जास्त शेतकरी आहेत, पण शेतकऱ्यांचं धोरण 3 कायदे कोणी केले? शेतकऱ्यांनी केले. तुम्ही सांगा मला, बहुसंख्या तुमची आहे, निवडून देणारे तुम्ही आहात, पण तुम्ही बहुसंख्याक आहात का? आणि तुम्ही बहुसंख्याक का नाही याचं कारण आहे की तुम्ही सब्जेक्ट आहात. बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं किंवा वर्णव्यवस्थेचं सूत्र सांगितलं. काय सूत्र आहे ते? म्हणले की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी 4 वर्णांची रचना आहे. या 4 वर्णांच्या मध्ये शूद्राला शिक्षणाचा अधिकार नाकारला. शेतकरी कुणब्यापासून ते दलितांपर्यंत सर्वांना मनुस्मृतीनं शिकण्याचा अधिकार नाकारला. का नाकारला? तर ते म्हणाले, मनुस्मृतीचं जे स्पष्टीकरण बाबासाहेबांनी जे स्पष्टीकरण दिले ते काय स्पष्टीकरण आहे? तर म्हटले की त्यांचा पालक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, घरामध्ये लहान मुलांना स्वतःच्या निर्णयाचा अधिकार असतो का? त्यांना त्याचं हित कळत नाही, आई वडिलांना त्याचं हित कळतं, म्हणून लहान लेकरांच्या वतीनं सर्व निर्णय आपण घेतो मोठे होईपर्यंत. नंतर ते बंद करतात, निघून जातात, तो मामला वेगळा. परंतु तुम्हाला हे माहिती आहे की त्यांचे बाल्य आणि पालक असा संबंध आहे. समजलं? बाल्य पालक संबंध आहे. त्यामुळं 3 वर्ण हे शूद्र वर्णाचे पालक असल्या कारणामुळं त्यांना स्वतःचा विचार करायचा अधिकार नाही. बाबासाहेब म्हणतात गार्डियन म्हणजे जर पालकच पाल्याच्या मुळावर उठला त्याच्याबद्दलची कोणती सुरक्षितता आहे का? म्हणून सांगतोय की या शूद्रांना शिक्षण नको. का? कारण ते सब्जेक्ट आहे. सावरिक ब्राह्मण आहे, सावरिक क्षत्रिय आहे, सावरिक सार्वभौम स्वतंत्र असतं म्हणजे सार्वभौम असतं. सत्वाची सार्वभौमत्व ही ब्राह्मणाकडे आहे, क्षत्रियाकडे आहे, वैश्याकडे आहे, शूद्राकडे नाही. त्यामुळे शूद्र शेतकऱ्याच्या संबंधामध्ये
तुम्ही अल्पसंख्याक आणि त्याचं सोपं उदाहरण महात्मा फुल्यांनी सांगितलं. महात्मा फुल्यांचं गुलाबगिरी नावाचा ग्रंथ आहे. त्या गुलाबगिरी ग्रंथामध्ये एक महत्वाचं टिपण आहे. साधारणतः हा ग्रंथ लिहिला 1874 मध्ये. तर 1874 मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खुटी नावाची एक निरंकुश प्रथा, शेतकऱ्यांची लूट करणारी प्रथा कोकणामध्ये होती. शेतकऱ्यांची काही प्रमाणामध्ये जरा कीव येऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, गोऱ्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दावे दाखल केले की शेतकऱ्यांना या खोताच्या जुलमापासून मुक्त करा. तेव्हा शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं खोतांनी भुलवलं. आणि खोत कोण होते? मुख्यतः ब्राह्मण खोत होते. खोतांनी असं भुलवलं की या सर्व शेतकऱ्यांनी सरकारला निवेदन सादर केलं की आम्हाला खोतांच्या ताबेदारीत राहू द्या. ही रचना जातीच्या शासन नीतीची आहे. जातीची शासन नीती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हिताचा विचार त्यांच्या बुद्धीनं करण्याची चौकट देते. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कशाचा विचार करत आहात? स्वतःचा विचार करत आहात. पण स्वतःचा विचार हा नेहमीच या अल्पसंख्याक लोकांच्या हिताचा विचार असतो. विकास तर काय दिसतंय तुम्हाला? साधी गोष्ट आता सरकार सांगते की बघा हा समृद्धी महामार्ग आम्ही दिला, तसाच एक मार्ग आम्ही देणार आहोत. शांतीपीठाचा मार्ग, शक्तीपीठाचा मार्ग. आणि हा शक्तीपीठाचा मार्ग तुम्हाला मला काही उपयोगाचा आहे का विकासासाठी? महाराष्ट्रामधल्या बहुसंख्याक लोकांना शक्तीपीठाचा काही उपयोग आहे का? मग तुम्ही बहुसंख्याक असताना तुमच्या हिताचा निर्णय लोकशाहीमध्ये होतोय का? कोण घेते निर्णय? तुमच्या वतीनं कोण निर्णय घेते? आणि हे समजून घ्यायचं असेल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की साधारणतः तुम्हाला जरी तुम्ही स्वतंत्र आहात असं वाटत असलं तरी तुम्हाला सब्जेक्ट, तुम्हाला प्रजेमध्ये, तुम्हाला एका अर्थानं म्हणाल तर वस्तूंमध्ये रूपांतरित करण्याचं चौकट विचारसरणीचं मायाजाल उभं करत असतं. साधा मुद्दा आहे. तुम्हाला मी विचारलं हिंदुहित म्हणजे काय? तुमच्यापैकी बहुतेकांची ज्यांना हिंदुहिताची व्याख्या करता येते, जे हिंदू संघटनेत आहेत, ते सुद्धा सांगतील की मुस्लिमांच्या विरोध म्हणजे हिंदुहित आहे. हे हिंदुहित आहे का? हिंदुहिताचा तर्क जेव्हा कोणी करतं तेव्हा काय करतं? कम्युनल तर्क सुद्धा तुमच्या हिताचा नाहीये. तेव्हा सर्वसाधारणरित्या लोकांची मतं तयार होण्याच्या पाठीमागं जी प्रक्रिया काम करते ती आहे फुल्यांनी सांगितलेली अविद्येची प्रक्रिया. त्या काळामध्ये तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल रामायण, महाभारत, पुराणांसारखे ग्रंथ होते. आता मीडिया आहे. आता काय? मीडिया आहे. आणि त्यामुळे तुमच्या हितासंबंधामध्ये ते सर्व वातावरण निर्माण केलं जातं की जे तुम्ही ठरवता की तुमच्या हिताचं आहे ते अक्षरशः तुमच्या हिताचं नसतं. ते अल्पसंख्याकांच्या हिताचं असतं. आपल्याला हे समजण्यासाठी आपण काही उदाहरणं म्हणजे आपल्याला हे नीट प्रक्रिया सांगते आणि हे ओझं आहे. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर फुल्यांनी पहिली गोष्ट त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फुल्यांच्या काळामध्ये एक सार्वजनिक सभा नावाची सभा ब्राह्मणांनी उभी. कोण होते ते? रांगडे होते, सार्वजनिक काका होते. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून सार्वजनिक सभा नावाची सभा स्थापन केलेली आहे. आम्ही काय केलंय? सार्वजनिक हिताची संस्था, शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्था स्थापन केलेली आहे. आणि मग त्यांनी मागण्या केल्यावरती फुले म्हणाले की हे तुम्ही जे करता आहात हे
प्रत्यक्षामध्ये शोषण करणारा खोत आणि सावकार हा या संस्थेनं शेतकऱ्यांच्या शोषणासाठी जबाबदार मानला नाही. राष्ट्रीय काँग्रेसनं मागणी केली. काय मागणी केली? ICS ची परीक्षा भारतात व्हावी, की जेव्हा बहुजन समाजामधून शिकणाऱ्या लोकांचं प्रमाण अत्यल्प होतं. मी तुम्हाला सांगेन की महाजातीमध्ये एक व्यक्ती हजारात एक व्यक्ती शिकलेला होता. किती? हजारात एक व्यक्ती शिकलेला होता. तेव्हा ते मागणी काय करतायत? ICS परीक्षा ही भारतात घ्यावी आणि ICS परीक्षेचं भारतीयकरण करावं. मुले म्हणतायत की तुम्ही राष्ट्राच्या वतीनं मागणी करतायत, यात आमचं हित कुठं आहे? आमचा हितसंबंध कुठं आहे? आमची मागणी कुठं आहे? सुरुवातीच्या काळापासून तुम्हाला जेव्हा राष्ट्रवाद, राष्ट्रहित याची व्याख्या होताना दिसते, तेव्हा ती निखळपणानं उच्च जातीय संबंधाचीच व्याख्या होताना दिसते. म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे की हे बहुसंख्याक होण्याचा आपला संघर्ष हा किती गरजेचा आहे. आणि हा संघर्ष मूळतः तुम्हाला सर्वांना मला समजून घ्यावा लागेल, तो म्हणजे हितसंबंधाची स्पष्ट परिभाषा. जोपर्यंत ही परिभाषा आपण करत तोपर्यंत आपल्याला या संघर्षात पुढे जाता येणार नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोरच्या उपचार तो कोणता आहे? इतिहासाचा एक महत्वाचा कृतिवृत्त सर्व ठिकाणी लोकप्रिय आहे आणि आपल्या सर्वांना तो खूप आवडतो. अगदी दलित बहुजनांना पण खूप आवडतो. तो कोणता? पूर्वजांचा गौरव कर. फुल्यांचा गौरव केला, बाबासाहेबांचा गौरव केला, शिवाजी महाराजांचा गौरव केला, मूलभूत माग. कारण वर्तमानामध्ये आपण सर्वच जण हे विलक्षण लाखाडलेले, विलक्षण पराभूत असे असतो आणि मग इतिहासामधल्या गौरव करण्याच्या विषयी आपल्या सर्वांना विलक्षण आस्था असते. आपलं जे या वर्तमानामधलं पराभूत होणं आहे ते आपण इतिहासामधल्या गौरवशाली गोष्टींनी आनंद होतो. आपल्याला विशिष्ट प्रकारची ओळख मिळते, समाधान येतं. पण हे समाधान बाबासाहेबांनी त्यांच्या लेखात सांगितले बरं का. Annals of the Caste मध्ये बाबासाहेबांनी इतिहासाची पूजा, वर्शिप ऑफ हिस्ट्री असा शब्द वापरला. काय वापरलाय? वर्शिप ऑफ हिस्ट्री, इतिहासाची पूजा. निखालसपणानं गैर आहे. कोणती पूजा? इतिहासाची. इतिहास तिथंच महत्वाचा आहे जिथं तो वर्तमानात प्रवेश करतो. कोणत्या इतिहासाच्या संबंधामध्ये तुम्हाला काम करायचंय? राजा अशोक होता, सम्राट अशोक होता, त्याचा गौरव मला भावेल आणि मला आवडेल, छान आहे. पण तो जेव्हा वर्तमानात प्रवेश करतो तेव्हाच तो एका अर्थानं महत्वाचा ठरतो. तेव्हा तुम्हाला जर बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर तुमच्या वर्तमानाच्या कक्षेत, तुम्हाला जर फुले समजून घ्यायचे असेल तर तुमच्या वर्तमानाच्या कक्षेमध्ये, तुम्हाला जर बुद्ध समजून घ्यायचा असेल तुम्हाला वर्तमानाच्या कक्षेमध्ये आणून त्याचा उपयोग तुमच्या स्वतःच्या बदलासाठी, परिवर्तनासाठी करावा लागेल. आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जिथं आपण कमी पडतो ती आहे आपला जो अस्सल राष्ट्रवाद आहे, त्या राष्ट्रवादाची व्याख्या केली नाही. आपल्या सर्वांच्या साधारणतः ब्राह्मणी राष्ट्रवादाचं एक भूत पकड. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची संगती घ्या, भारतीय इतिहासाची संगती घ्या, भारतीय राष्ट्रवादाची मूलभूत तत्व घ्या. सर्व गोष्टींच्या मध्ये ब्राह्मण श्रेष्ठत्वाची सुसंगत अशी चौकट आहे. साधी गोष्ट आहे. प्राचीन काळचा इतिहास, हा इतिहास जर वाङ्मयी नसेल तर तिथले कर्ते कोण आहेत? रामायण महाभारत लिहिलं कोणी?
जातींचं कर्तृत्व सांगणारी आहे. ज्यांनी समाज बदलला अशा स्त्रिया, ज्यांनी समाज बदलला असे शेतकरी, ज्यांनी समाज बदलला असे कारागीर तुम्हाला इतिहासामध्ये कुठं दिसणार नाही. तुम्ही सगळेजण प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकून मोठे झाला. मला सांगा, कधी तुम्ही शेतकऱ्यांना इतिहासामध्ये पाहिलं? प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांचा उल्लेख तरी पाहिला का तुम्ही? भारताला पोसणाऱ्या आणि भारतामध्ये शेतीमध्ये स्थित्यंतर करणाऱ्या, क्रांतिकारी बदल करणाऱ्या शेतकऱ्यांचं तुम्हाला काहीतरी माहिती आहे का? तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे साम्राज्य, तुम्हाला माहिती आहे मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य. आणि या गुप्त साम्राज्यामध्ये, मौर्य साम्राज्याच्या मध्ये तुम्हाला मुख्यतः शेतकऱ्याचं कर्तृत्व, कारागिरांचं कर्तृत्व, स्त्रियांचं कर्तृत्व, दलितांचं कर्तृत्व याची काही मात्र नोंद नाही. आणि त्यामुळे जर तुम्ही भारताचा इतिहास म्हणून राष्ट्रवाद अंगीकृत करत असाल तर भारताच्या राष्ट्रवादाच्या संपूर्ण निवेदनामध्येच, डिस्कोर्समध्येच उच्च जातींचं प्रभुत्व आहे. तुम्हाला सामान्य माणूस इतिहासाच्या संपूर्ण विवेचनात दिसणार नाही. आणि जर इतिहास आणि इतिहासाचं थोर हे राष्ट्रवादाची भूमी असेल तर तुम्ही तो राष्ट्रवाद हा पराक्रम, म्हणजे तुम्ही स्वतःला विसरला, तुम्ही स्वतःला एका अर्थाने गमावलं आणि गमावून तुम्ही तो राष्ट्रवाद पत्करले. ही रचना ही अगदी ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली. सुधारकांनी हे उद्योग केले. दादोबा पांडुरंग हे जाती नष्ट करणारे पहिली संस्था काढणारे ग्रस्त होते. त्यांनी परमोस मंडळी नावाची सभा काढली. त्यांनी 1841 मध्ये एक निबंध स्त्री सुधारणेविषयी लिहिला. आणि तो लिहित असताना त्याच्यामध्ये हिंदू म्हणजे राष्ट्र, राष्ट्र म्हणजे हिंदू अशी कल्पना आहे. नकळतपणानं स्वतःच संबोधन हिंदू म्हणून करून घेतल्यानं आपण सर्वच जण एका राष्ट्रवादाच्या भुशीमध्ये जखडलो गेलो. जर हिंदू म्हणून तुम्ही राष्ट्रीयत्वाची व्याख्या करत असाल तर शेतकरी म्हणून, कामगार म्हणून, दलित म्हणून, आदिवासी म्हणून, भटके विमुक्त म्हणून, स्त्रिया म्हणून तुमच्या हितसंबंधाची व्याख्या दुय्यम म्हणा. तुमच्या व्याख्येमध्ये राष्ट्र म्हणून हिंदू हिताचा, हिंदू गौरवाचा, हिंदू अस्मितेचा तुमचा मध्यवर्ती म्हणा. आणि तुम्ही थक्क व्हा. 3 गोष्टी आहेत. पूर्ण परंपरेची रचना करत असताना केवळ वैदिक ब्राह्मणी परंपरेला मध्यवर्तीत्व दिलं. आणि ज्या बंडखोर परंपरा होत्या, जैन असेल, बौद्ध असेल, लोकायत असतील, त्यांना हिंदू धर्माचं अंग मांडलं. राधाकृष्ण लिहितात, काय लिहितात की बुद्ध हा हिंदू धर्मातला महत्तम रिफॉर्मर आहे. हिंदू धर्माचा रिफॉर्मर कोण? बुद्ध. कोण लिहितोय? राधाकृष्ण. तीच संगती ते लावतात. राधाकृष्ण सांगतात की ब्राह्मणांनी विखुरलेल्या मागास समुदायांना एकत्र करून जाती व्यवस्था बांधून राष्ट्र कार्य केलं. कोण? भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन. भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन त्यांच्या तत्वज्ञानाच्या ग्रंथात लिहितात की ब्राह्मणांनी काय केलं? वेगवेगळ्या मागास पद्धतीनं जीवन जगणाऱ्या वेगवेगळ्या समुदायांना एकत्र करून जाती व्यवस्थेमध्ये गुंत आणि राष्ट्रीय कार्य केलं. ही राष्ट्रीयत्वाची कल्पना ही 19व्या-20व्या शतकामध्ये आपल्या माथ्यावरती सातत्यानं मारली गेली. आपल्यातलेच सत्यशोधक परंपरेतलेच दिग्गज लोक त्यात अडकले. मुकुंदराव पाटील हे अत्यंत बुद्धिमान असे पत्रकार होते. म्हणजे त्यांच्या पत्रकारितेची तुलना आता कोणाशीच करता येणार नाही. अतिशय बुद्धिमान पत्रकार होते, जबाबदार पत्रकार होते.
परकीय आहे. म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिला आहे हिंदू आणि ब्राह्मण यांचा संवाद म्हणून 1910चा. तुम्हाला कदाचित माहिती असेल जवळकरांचं पुस्तक आहे देशाचे दुश्मन. त्यात परकीय आर्य दुश्मन आहे पण व्याख्या हिंदूची. आता हिंदूची ही जी व्याख्या ही सहजगत्या अगदी आपल्या पूर्वजांनी जवळकर कोण आपलेच पूर्वज उपद्रव पाटील कोण आपलेच पूर्वज त्यांनी स्वीकारल्याचा तोटा असा आहे की नंतरच्या कालखंडामध्ये हिंदू अस्मितेच्या मध्येच आपल्या हिताचा विचार करण्याची चौकट बहुजन समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला जे सांगतायत तो महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आहे की तुम्हाला तुमच्या हितसंबंधाचा विचार हिंदू परिघात करता येईल. हिंदू परिघामध्ये तुमच्या हितसंबंधाचा विचार फक्त ग्रेडेड मध्येच असतो. तुम्हाला एखादा संघाचा स्वयंसेवक भेटला आणि तो ब्राह्मण असेल तर तुम्हाला तो क्षत्रिय म्हणेल. हा तुम्हाला क्षत्रिय म्हणेल, तुम्हाला तो वैश्य म्हणेल. तुम्हाला कदाचित ते भावेल ठीक आहे बाबा आपल्याला काहीतरी वैश्यपणाचा दर्जा मिळाला पण मूळतः तुम्ही शूद्र म्हणून नागावले गेला. मूळतः तुम्ही शूद्र म्हणून तुम्हाला एका अर्थानं दूर टोकलं गेलं, स्टिग्मॅटाइज केलं गेलं, तुमचा अन्याय केला गेला. स्त्रियांना सतत लक्षात घ्या या रचनेमध्ये पाल्य ही भूमिका आहे. स्त्रियांना स्वतःचा विचार करण्याची गरज नाही. स्त्रिया पतीच्या अधीन असतात, पित्याच्या अधीन असतात, मुलाच्या अधीन असतात. स्वतंत्र विचार, स्वतंत्र कृती त्यांना नाही. सब्जेक्ट पोझिशनमध्ये सर्व शूद्र अतिशूद्रांना आणि स्त्रियांना ढकलणं हे त्यांचं एका अर्थानं सत्तेचं तंत्र आहे. सत्तेच्या तंत्राचा त्यांचा आकृतीबद्धत्व आहे. आणि नीट समजून घ्या फुल्यांनी सांगितलं जेव्हा शेतकरी सावकाराकडे जातो तेव्हा सावकाराला तो हाक मारतो मायबाप. तुमच्यापैकी अनेकांना ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती असेल की तुम्ही ब्राह्मणाला बापू म्हणता. बापू म्हणजे कोण? पिता. तुमचं नातेसंबंध जो आहे तो नातेसंबंध पालकाचा आहे. तो पालक आहे, तुम्ही पाल्य आहात. शोषण भारतामध्ये जे घडलं त्या जातीव्यवस्थेच्या शोषण संबंधात घडलं. आजही जे शोषण घडतं ते जातीव्यवस्थेच्या शोषण संबंधात घडतं. फुले हे इतके साक्षेपी विचारवंत आहेत ते तुम्हाला सांगतात की केवळ या जातीव्यवस्थेनं तुमच्यावरती माझ्यावरती अनेक प्रकारच्या आक्षेपता लागल्या. आता तुम्ही शेतकऱ्याची केस घ्या, अवलंबित असल्याशिवाय शोषण होत नाही. आणि ही अवलंबितता घडवणं हे लोकशाही विरोधाच्या राजकारणाचं सूत्र आहे. अवलंबितता घडवणं. आता तुमच्यापैकी बहुतेकांना लक्षात असेल की तुम्हाला नोकरी लागायची म्हटलं तर तुम्हाला कोणाच्या तरी दारी पाय जावं लागतं. अवलंबित झाल्याशिवाय तुम्ही स्वतःचं भलं करू शकत नाही. ही रचना जातीव्यवस्थेची आहे. शेतकऱ्यांना जातीव्यवस्थेनं अवलंबित ठेवलं. आत्ताच्या काळात नव्या भांडवली काळात तुम्ही अवलंबित आहात. तुम्हाला कर्ज काढायचंय पतसंस्थेवरती पुढाऱ्यावरती तुम्ही अवलंबित आहात. कर्ज काढणं बियाणे मिळवायचंय, खत मिळवायची, व्यापारावर तुम्ही अवलंबित आहात. जेव्हा केव्हा बियाणं खरेदी करायला जातात तेव्हा किमती वाढलेल्या असतात. खत खरेदी करायला जातात किमती वाढलेल्या असतात. लाईनीच्या लाईनी लागतात आणि तुम्ही वाटेल त्या किमतीनं खरेदी करता. पण जेव्हा तुम्ही माल बाजारात आणता तेव्हा त्या बाजारात आणल्यानंतर तुम्ही त्या बाजारपेठेवर अवलंबित असता. दलितांना शोषित ठेवण्यापाठीमाग सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की अस्पृश्य केल्या कारणामुळे त्यांच्या श्रमाची सर्वात जास्त भूमिका. अवलंबितता हे जातीव्यवस्थेच्या शोषण शासनाचं किंवा जातीच्या सत्तानीतीचं सगळ्यात महत्वाचं सूत्र. आणि तुम्हाला असं दिसेल की इतिहासाचं ओझं अजून काय नाही. मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये त्याला आपण मराठा बहुल समुदाय किंवा मराठा कुणबी म्हणतो त्याचं प्रमाण अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत राहिले. किती भांडवलदार झाले हो. तुम्हाला सगळ्यांना सांगते दाखव आहेत ना 2-4 नाव तुम्ही ते सगळे पुढारी आहेत. ते सगळे कोण आहेत? पुढारी आहेत. तुम्हाला कुणालाही भांडवलदार न
50 लोकांनी काढले, त्याचा गवगवा सुरू केलाय, सरकार त्याच्या पाठीमागे आहे. मी तुम्हाला सांगतो अक्षरशः ठरवून काही दलित उद्योजकांना मदत करायची आणि त्यांना भांडवल दाखवायचं असा उद्योग आहे. अवलंबित ठेवून शासन शोषण करणं हा प्रतिबंध आहे आणि तो जाती व्यवस्थेचा प्रतिबंध निरंतर आहे. म्हणून भारतीय बाजारामध्ये सगळ्यात स्वस्त मजूर आहे. भारतीय भांडवलशाही आज जगाशी स्पर्धा करते. त्याचं मुख्य कारण हा दलित, ओबीसी, आदिवासी, भटकवा मुक्त जो मजूर आहे तो स्वस्तात आहे. तुम्ही बघा तांड्याच्या तांडे हे आपल्या भागातूनच बीड मराठवाड्याच्या भागातूनच संपूर्ण महाराष्ट्राबाहेर ऊसतोडीसाठी जातात. स्वस्त मजुरांची पैदास कुठून होते? अवलंबित स्थितीतून, दारिद्र्यातून. तुम्ही लक्षात घ्या, या बिहारला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मागास ठेवण्याचं राजकारण सुद्धा तुम्ही समजून घ्या. सामान्य जातीतल्या लोकांना जगण्यासाठी कोणत्याही अत्यंत मिळेल त्या मजुरीवरती काम करण्याची इच्छा आहे म्हणून ते संपूर्ण भारतभरात विखुरले. पंजाबमध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. भांडवलशाहीला निरंतर शोषण करता आलं पाहिजे. यासाठी जाती व्यवस्थेची ही अवलंबिततेची रचना निरंतर काम करते. याचा नेमका तोटा काय आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत साक्षीपणाने सांगितलं. बाबासाहेबांचं एक अत्यंत महत्त्वाचं व्याख्यान आहे भारतीय कामगार वर्गासमोर. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी कामगार वर्गासमोर भाषण केलंय आणि त्याचं टायटल काय आहे तर लोकशाही, पार्लमेंटरी लोकशाही का कोसळते. 1943 मध्ये कधी बाबासाहेबांचं हे भाषण 1943 मधला आहे की जेव्हा तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल की युरोपमध्ये जर्मनी कोसळली, ती नाझी झाली. इटली कोसळली, ती फॅसिस्ट झाली. आणि फॅसिझम नाझिझमचं संकट जेव्हा उभं राहिलं त्याच्या पार्श्वभूमीवरती लोकशाही का कोसळली जर्मनीमधली, ती का कोसळली इटलीमधली, त्याचं दिग्दर्शन करण्यासाठी 1943 मध्ये बाबासाहेबांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे आणले. त्या सगळ्यांचा विचार करत नाही, म्हणजे एका अत्यंत महत्त्वाचा मुद्द्याचा विचार करतो की जो इथं संबंधित आहे, की जो अवलंबित्वाचा, जाती श्रमाचं अवलंबित्व हा जो मुद्दा आहे त्याच्याशी संबंधित आहे. तो कोणता आहे तर बाबासाहेब म्हणतात की लोकशाही समोरचं एक भयंकर संकट आहे. ते संकट म्हणजे फ्रीडम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. फ्रीडम ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कराराचं स्वातंत्र्य हे लोकशाही अबाधित ठेवण्याच्या समोरचं मोठं संकट आहे. म्हणजे काय तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. तुम्ही सगळेजण जवळ राहता असं लक्षात घ्या. जवळ राहता असं लक्षात घ्या. तुम्हाला कुणाला समृद्धी महामार्गाचं कॉन्ट्रॅक्ट घेता येऊ शकतं का? खुलं कराराचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला कुणाला हे घेता येईल का? किंवा संपूर्ण भारतभरामध्ये चाललेल्या अनेक प्रकारच्या सरकारच्या किंवा एका अर्थानं खासगी उद्योगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट, करार सहभागी होऊ शकता. बाबासाहेब असं म्हणतात की कराराचं स्वातंत्र्य जगभरात, फक्त भारतात नाही, जगभरामध्ये बलिष्ठांना बलिष्ठ करतं आणि दुबळ्यांना दुबळं करतं. म्हणून आम्ही सांगतो बाबासाहेबांचे विधान आहे. काय म्हणतात ते? कराराच्या स्वातंत्र्यामध्ये बलिष्ठ अधिक बलिष्ठ होतात. त्यामुळे सगळे एअरपोर्ट्स मला अधिकार आहे. मुंबईचं एअरपोर्ट मी कराराच्या स्वातंत्र्याच्या चौकटीमध्ये मागू शकतो माझ्यासाठी. मी कराराच्या त्या कॉम्पिटिशन मध्ये येऊ शकतो, पण माझी पात्रता आहे का हो? त्यांनी सांगितली की कोटी ठेवा म्हणून. 50 कोटी तुम्हाला जर तिथं अट असेल की तुम्ही ते अनामत ठेवा तर माझी कुवत आहे. मी त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुढे जाऊ शकतो का? भांडवलशाहीमध्ये कराराच्या
लाभ त्यांनाच बलिष्ठ होता आलेला आहे आणि बाकी सगळ्यांना पूर्णतः नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे. ही जी रचना आहे ती रचना नीट लक्षात. तिसरी एक गोष्ट, बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेच्या एकंदरीतच रचनेबद्दलच एक सूत्र ब्राह्मणवाद म्हणून व्याख्या केली. ब्राह्मणवाद म्हणजे काय त्याची व्याख्या त्यांनी सांगितली की पॉलिटिक्स ऑफ ऍक्विजिशन, म्हणजे बळकावण्याचं राजकारण. काय? बळकावण्याचं राजकारण. भांडवलशाहीच्या या ऐन आमदारीमध्ये ब्राह्मणवादाचं तत्व, बळकावणं हे तत्व आता मध्यवर्ती आहे. सुरजा खंडला त्या नंदुरबारमध्ये गडचिरोलीमध्ये पूर्णच्या पूर्ण अत्यंत अनमोल असलेली जंगल जमीन आणि एका अर्थाला खाणी अदानीच्या मालकीत सहज मिळाली. बिहारमध्ये निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपये दरानं 1000 एकर जमीन त्यांना मिळाली. इकडचं पोर्ट, इकडचं एअरपोर्ट त्यांना सहज मिळत आहे. रस्ते बांधणीची कॉन्ट्रॅक्ट असो किंवा कोणत्याही प्रकारची उभारण्याची कॉन्ट्रॅक्ट असो सहज मिळत आहे. हे बळकावण्याचं राजकारण आहे. खाजगीकरणाची ही संपूर्ण होड नेहमीच निम्न जातीयांच्या अधिकाराला नाकारणारी आहे. साधं सूत्र तुम्हाला सांगतो, उदाहरण म्हणून सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, मागच्या व्याख्यानामध्ये उल्लेख झाला चौदार तळ्याच्या राजाचा, बाबासाहेबांचा. त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये जेव्हा बाबासाहेबांनी पहिल्यांदा पाणी पिलं, त्यानंतर तर तिथल्या ब्राह्मणांनी लगेच वेळ न लागता एकदम गुटबंदी केली आणि त्यांनी कोर्टामध्ये सरकार दरबारी असा अर्ज केला की हे तळ आमच्या खाजगी मालकीचं आहे, हे तळ आमच्या खाजगी मालकीचं आहे, तद्वत सार्वजनिक म्हणून दलितांना इथं पाणी पिता येणार नाही. 8 ते 9 वर्ष लिटिगेशन झाले. खाजगी संपत्ती म्हणून दुसऱ्या परिषदेला गेल्यावरती बाबासाहेबांना पाणी पिता आलं नाही. बाबासाहेबांनी लक्षात आलं की आपलं कंट्रीचं सरकारच्या विरोधात होईल की आपण कायदा मोडतो आहोत. तर दलित जनतेला नुकत्याच एका अर्थानं जागृत झालेल्या दलित जनतेला संघर्षामध्ये जोडण्यापेक्षा आपण वाट पाहली आणि आपण कोर्टामधून हे सोडवावं म्हणून बाबासाहेबांनी दुसऱ्या परिषदेमध्ये माघार घेतली. खाजगीकरण हा तुमच्या अधिकारांना चिरडण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आधार आहे. त्यामुळे ब्राह्मणवाद नव्या आमदारीमध्ये ऍक्विजिशनचं पॉलिटिक्स, म्हणजे बळकावण्याचं राजकारण म्हणून दावेदार झालं आहे. आणि त्यावर आपल्या सर्वांच्या समोरचं लोकशाहीचं संकट अधिक घडत झालं, अधिक तीव्र झालं. आणि म्हणून आपल्या सर्वांना त्याच्या विरोधाच्या राजकारणात, म्हणजे बाबासाहेब सतत जे म्हणतायत की ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या विरोधात लढायचे, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की जाती व्यवस्थेच्या विरोधात लढलं तर आपलं काही असं नाही. आता तुम्हाला 3 शत्रू जे आहेत, ब्राह्मणशाही, भांडवलशाही, पितृसत्ता, या तिन्ही शत्रूंच्या विरोधात लढल्याशिवाय मुक्तीकडे जाता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आणि मला जर पर्यायाचं राजकारण करायचं असेल तर स्वातंत्र्य याचे पेच समजले. ते पेच जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत लोकशाहीच्या संबंधात असलं आपलं राजकारण हे पुढे जाणार नाही. त्यातली एक गोष्ट, समता म्हणजे काय? समता याचा व्यावहारिक विचार बाबासाहेबांनी अनुशुद्ध कास्टमध्ये केलाय. त्यांनी सांगितलं समता व्याख्यायित करण्यासाठी पहिल्यांदा असमता किंवा इनइक्वालिटी व्याख्यायित करा. इनइक्वालिटी म्हणजे काय? तर बाबासाहेबांनी सांगितलं 3 प्रकारच्या विषमता आहेत. एक विषमता जी आहे ती अनुवंशिकतेत येते, कुणाच्या पोटी जन्म घेतला. दुसरी जी इनइक्वालिटी आहे ती प्रामुख्यानं साधन शोधाच्या विषमतेत, म्हणजे तुमचा वारसा संपत्ती
किती आघाडीचा मुद्दा आणि तुम्ही लोकशाहीच्या स्पर्धेमध्ये समान आहात, त्याचा वारसा आणि तुमचा वारसा आणि तिसरं जे आहे ती इक्वलिटी आहे. तुम्ही कर्तृत्वाने एखादी गोष्ट प्राप्त करता, तुम्ही कष्टाने एखादी गोष्ट प्राप्त करणे. शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कष्टपूर्वक हळद लावली आणि हळदीचं उत्पादन घेतलं, 20 लाखाचं उत्पादन घेतलं, तर ते त्याच्याच 10 लाखाच्या माणसानं कष्ट केले नाही आणि त्याला 2 लाख उत्पन्न झालं. तर ही विषमता निर्माण होते का? निर्माण होते. विषमता स्वकर्तृत्वानं निर्माण होते. 3 प्रकारच्या विषमता. एक म्हणजे अनुषक्तीनं येणारी विषमता, दुसरी विषमता वारशाने येणारी विषमता आणि तिसरी विषमता ही मुख्यतः कर्तृत्वाने येणारी विषमता. बाबासाहेब म्हणतात कर्तृत्वाने येणारी विषमता योग्य आहे. तुम्ही प्राध्यापक होता तर प्राध्यापक पदासाठी तुम्ही कष्ट केलेले आहेत, तुम्ही संशोधन केलेलं आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना काही केलेलं आहे, म्हणून तुम्ही त्याला पात्र आहात, तर तुम्ही प्राध्यापक होणार. दुसरा तो होणार नाही, तर ती विषमता विषमता इष्ट आहे, योग्य आहे. पण वारशाने येणारी विषमता आणि अनुवंशिकतेने येणारी विषमता ही अयोग्य आहे. तुम्हाला लोकशाही प्रस्थापित करायची असेल तर ह्या 2 विषमतांना, वारशाने येणाऱ्या विषमतेला आणि अनुवंशिकतेने येणाऱ्या विषमतेला तुम्हाला नष्ट करावं लागेल. दुसरी अत्यंत सूक्ष्म महत्वाची निर्णायक म्हणजे लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य हे अत्यंत कळीचं तत्व. फुले शाहू आंबेडकरांचा मूळ लढा हा स्वातंत्र्यासाठी आहे आणि तो नीट समजून घ्या. त्यांचं म्हणणं असं आहे जाती व्यवस्था गुलामी आहे आणि जोपर्यंत जातीच्या गुलामीतून, पितृसत्तेच्या गुलामीतून तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वातंत्र्य प्राप्त करू शकत नाही. गुलामी ही जातीची गुलामी अतिशय व्यापक स्वरूपामध्ये तुम्हाला कॉन्शियसली, जाणीवपूर्वक गुलाम होतो. नीट समजून घ्या, गुलाम आपल्या गुलामीच्या रक्षणासाठी सज्ज होतो. जातीची गुलामी आणि लिगल गुलामी, जशी आफ्रिकेत गुलामी होती किंवा प्राचीन मध्ययुगीन काळात गुलामी होती, ही गुलामी वेगळी. तो एक गुलाम मुक्त होऊ शकतात, हे गुलाम मुक्त होऊ शकत नाही. कारण विचार स्वातंत्र्य गमावून हे पारतंत्र्य तुमच्यापर्यंत आलेलं असतं आणि त्याचं मुख्य कारण तुमची ओळख. तुमच्या जातीच्या ओळखीमध्ये तुम्ही बद्ध आहात आणि नीट समजून घ्या, तुमची ओळख तुम्हाला प्रयोजन देते वर्तमानाचं, कर्तृत्वाचं, कार्य करण्याचं. 3 प्रकारचे कॉन्शियसनेस आहेत बाबासाहेब. एक आहे तो म्हणजे कॉग्निटिव्ह कॉन्शियसनेस, दुसरा आहे इमोशनल कॉन्शियसनेस आणि तिसरा आहे रिलेशनल कॉन्शियसनेस. हे तिन्ही कॉन्शियसनेस आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये अंगीकृत काम करताना उपयोग पडत असतात. एक म्हणजे मी इथं व्याख्याता आहे, हे कॉग्निशन आहे म्हणून बोलतोय. तुमचं कॉग्निशन आहे तुम्ही श्रोता आहे म्हणून तुम्ही ऐकता. तुम्ही श्रोता आहात म्हणून पॅसिव्ह आहात. मी वक्ता आहे म्हणून ऍक्टिव्ह आहे. मी बोलताना एक इमोशन आहे, तुम्ही बोलताना तुमची इमोशन आहे ऐकण्याची, तुमचं एक कृती आहे ऐकण्याची, माझी बोलण्याची. लक्षात आलं तुमच्या तुमच्या ओळखीनुसार तुमची इमोशन, तुमच्या ओळखीनुसार तुमची कृती आहे. तुमची ओळख आहे श्रोत्याची तर तुम्ही ऐकता, तुमची कृती ऐकण्याची. तुमची इमोशन कंटाळण्याची पण असू शकते, काहीतरी महत्वाचं ऐकतो असू शकते, बरोबर. तेव्हा या 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टींचं सूत्र कुठं आहे? तुमच्या ओळखीशी आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोण आहात ही ओळख भारतामध्ये तुमची सत्ता आणि दुसऱ्या बाजूला देते आणि त्यावर तुम्ही एका स्वतःच्या खऱ्या ओळखीला पारखे होता आणि स्वतःची खरी ओळख असण्याचा तोटा म्हणजे तुम्ही बहुसंख्याक असूनही अल्पसंख्याकच होता. तुम्हाला कुणालाही सत्ता आली तरी सत्तेला स्वातंत्र्याच्या मार्गाने पुढे नेता येत नाही. आपल्यातले अनेक जण सत्ताधारी बनले
संबंधाच्या अनुषंगाने काम करायला लागतात. रेपिस्ट असलेल्या सिंगरचं समर्थन करण्यासाठी भाजपतल्या स्त्रिया पुढे येऊन बोलायला, हे नीट समजून घ्या. या सत्ताधारी बनणं, त्या सत्ताधारी एजन्सी चॅनलाइज होणं, याच्या पाठीमाग कसं एक वैचारिक आकृतीबद्ध काम करतात हा मुद्दा समजून घ्या. मग तुमच्या लक्षात येईल की या प्रकारे आपलं सत्व पारखं होऊनच तुम्ही जगता. फ्रॅक्चर तुटलेल्या व्यक्तित्वाचे संच म्हणून आपण काम करू लागतो. आपण दलित असू, आपण शेतकरी असू, आपण भटकेमुक्त असू, आपण स्त्रिया असू, फ्रॅक्चर्ड आहोत. गुलामीनं, जातीच्या पितृसत्तेच्या गुलामीनं आपल्याला इतकं विद्ध केलेलं आहे की आपण बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे स्वामी भक्ती करतो. स्वामी भक्तीचं काय नेमका व्यवहार आहे हे मराठवाड्यातल्या लोकांना मी सांगायची गरज नाही. ही संस्था वेगळी आहे, पण तो अन्य संस्थेमध्ये संस्थाला आल्यानंतर प्राध्यापक काय करतात हे तुम्ही पाहता. स्वामी भक्तीचा एकंदरीत जोरकस प्रभाव आहे, हिरो वर्शिपची जोरकस परंपरा आहे. आणि हे सर्व तुम्ही तुमचं सर्व गमावल्याचं, तुम्ही आत्मतत्व गमावल्याचं, स्वाभिमान गमावल्याचं. आणि ज्यांनी स्वाभिमान गमावला, ज्यांनी आत्मकल्पना गमावली, ते स्वतंत्र होऊ शकतात का? ते अधिकारी असले तरी काय करतील, ते सत्ताधारी तरी काय करतील, ते कुचकामी राहतात. आणि हेच लक्षात घ्या, आधुनिकतेच्या राजकारणाचा आकृतीबद्ध वैचारिक सांस्कृतिक परिघातून येतो. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांनी आपल्या समोर उभा केलेला सांस्कृतिक सामाजिक संघर्षाचा विभाग आपण लक्षात घेतला पाहिजे. तिथं मुक्तीची चौकट, गुलामीतून मुक्तीची जोपर्यंत भारतातला सर्व समाज जातीच्या पितृसत्तेच्या गुलामीतून मुक्त होत नाही, तोपर्यंत लोकशाही, खरी लोकशाही अस्तित्वात येते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे बाबासाहेबांनी डेमोक्रेसीची व्याख्या अनेक ठिकाणी अनेक प्रकारे केली. त्यातली एक व्याख्या म्हणजे व्हॉट इज डेमोक्रेसी? आर द नेम ऑफ इक्वलिटी, फ्रॅटर्निटी अँड लिबर्टी. दुसरे अत्यंत महत्वाचं विधान आहे ते म्हणजे इट्स मोड ऑफ लिव्हिंग. इट इज नॉट मोड ऑफ गव्हर्नमेंट. बाबासाहेब काय म्हणतात? डेमोक्रेसी इज नॉट मोड ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे लोकशाही केवळ गव्हर्नन्स, शासनाचा आकृतीबद्ध नाही, शासन करण्याचं प्रारूप नाही, तर लोकशाही म्हणजे असोसिएटेड लिव्हिंग आहे, एकत्र जगण्याची रीत आहे. ही एकत्र जगण्याची रीत ही काय कुठं महत्वाची आहे? ती आहे ते म्हणजे की तुम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा कम्युनिकेट करता, तुम्ही एकमेकांचे संवाद साधता. आणि हा संवाद जो आहे तो संवाद फार महत्वाचा. आणि हा संवाद जो आहे, हा संवाद समजून घेण्यासाठी पहिल्यांदा मी सात्विक बोलेन, नंतर स्पष्ट करेन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रुसो जो आहे, हा रुसो सगळ्या स्वातंत्र्याच्या गाथेचा एक महत्वाचा तत्व आहे. रुसोनं इनइक्वालिटीवरती लिहिलं आणि रुसोनं स्वातंत्र्यावर पण लिहिलं. रुसोनं एक महत्वाचं सूत्र मांडलं ते म्हणजे व्यक्ती सार्वभौम आहे. आणि व्यक्तीच्या सार्वभौमत्वाची चौकट त्यांनी प्रस्थापित केली. व्यक्तिवाद हा तुम्हाला मुख्यतः रुसोमध्ये पाहायला मिळतो. आणि हा सांगत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी जर स्वतंत्र असेल तर माझ्या विद्यार्थ्यांवरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न मी करतो. माझ्या स्वातंत्र्याने मी दुसऱ्याला अंकित करायला, माझ्या स्वातंत्र्याचा उपयोग मी दुसऱ्याच्या एका अर्थानं गुलामीसाठी करायला. आणि ही जी रचना काम होते तिथं सगळ्यात महत्वाची गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे संवाद. मी माझ्या बायकोवर माझं वर्चस्व लादणं हे माझं स्वातंत्र्य होतं. आणि हे स्वातंत्र्य उपभोगण्याचा प्रयत्न प्रत्येक पुरुष करतो. हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्त्रीला बोलता येईल आणि स्त्रीचं बोलणं आपण स्वीकारणं. आणि तो जो कॉन्टॅक्ट आहे त्याला बाबासाहेबांनी म्हटलंय एंडोस्मॉयसिस, संवाद. की ज्या संवादामध्ये दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा न होता माझं सार्वभौमत्व, माझा निर्णय या परिघातच
सार्वभौमत्व, माझं सार्वभौमत्व निरोगी नीतिमान लोकशाही तेव्हाच असू शकतं जेव्हा मी दुसऱ्याला बंधू मानेन, भगिनी मानेन. भातृभावाशिवाय मी तुमच्या हक्काचा विचार करू शकेन का? मी तुमच्या हक्काचा स्वातंत्र्याचा विचार तेव्हाच करणार जर मी तुम्हाला भातृभावाच्या नात्यानं पाहत असेल तर. अदरवाईज मी तुमच्या स्वातंत्र्याचा विचार करणार नाही, उलट तुमच्या स्वातंत्र्यावरती निर्बंध घालून माझ्या स्वतःच्या अचाट विकासाचा प्रयत्न करेन. हे जे सूत्र आहे ते सूत्र भारतामध्ये जाती व्यवस्थेनं पूर्णतः तहस केलेलं आहे. भारतामध्ये इंडोएस्मॉसिस नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही एका धर्माचे आहात, बाबासाहेब सांगतात यू डोंट हॅव कॉमन रिलिजन, सिमिलर रिलिजन आहे. तुम्ही तुमच्या घरात दसरा साजरा करणार, ते त्यांच्या घरात दसरा साजरा करणार आणि त्यांच्या दसऱ्याला सीमोल्लंघन करून आल्यावरती बळीचं पोट फोडणार आणि तुम्ही म्हणणार पिढ्या पिढ्या टोळो बळीचं राज्य यो. हिंदू धर्म सिमिलर आहे, समान नाही. समजतो का म्हणतात? मग तुमच्या लक्षात येतं की मग हे जे काही संकट आहे या संकटावरचं उत्तर तुम्हाला तिथंच द्यावं लागतं की तुम्हाला भातृभावाचा करावा लागतो. भातृभावासाठी एक विशिष्ट व्यापक चौकट बाबासाहेबांनी दिली. म्हणून लक्षात घ्या, बाबासाहेबांनी जातीचं राजकारण करण्याच्या ऐवजी जाती समूहाचं राजकारण केलं. डिप्रेस क्लासेस यामध्ये 3 जाती समूह आहेत. अनेक लोक बाबासाहेबांना महारवादी अस्मितेमध्ये बद्ध करतात. अजिबातच गैरसमज आहे. बाबासाहेबांचं पॉलिटिक्स राजकारण निखळपणानं जाती समूहाचं राजकारण आहे आणि ते मुक्तीच आहे. त्यामध्ये भटकेमुक्त जाती, आदिवासी जमाती आणि अस्पृश्य जाती या तिघांना तरी डिप्रेस क्लासेस आणि ऑप्रेस क्लासेस मध्ये शेतकऱ्यांपासून कारागीर जातीपर्यंत सर्व आहे आणि या सर्वांच्या हितसंबंधासाठी बाबासाहेब काम करतात. तो मैत्रभाव, तो भातृभाव बाबासाहेबांनी आपल्या बाजूचं पूर्ण सांभाळला. जेव्हा 1952 मध्ये राजीनामा दिला तेव्हा हे आता जे आरक्षण तुम्ही मागता आहात त्याचं सूत्र तिथे आहे. ओबीसींना किंवा ऑप्रेस क्लासेसला आरक्षणासंबंधातली सूची तयार केली नाही, यासाठी बाबासाहेबांनी 1952 मध्ये राजीनामा दिला. तेव्हा मैत्रभावाचं फ्रॅटर्निटीचं आता जे झालं मराठा ओबीसी याचा तणाव, सगळे शेतकरी आहेत, सगळे एका अर्थानं कामगार आहेत आणि शेतकरी कामगार समान हितसंबंध असलेले समूह एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. शाळेमधली पोरं, मराठा पोरं आणि माळी पोरं एकमेकांच्या ओढ बसायला लागली. जिथं भातृभावाचं नातं, जिथं शत्रुत्वाचं नातं फिरलं. जाती व्यवस्थेचं हे विराट संकट लोकशाहीसाठी विलक्षण धोकादायक
शेतीच्या हितसंबंधाची व्याख्या कुठं आहे का? आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मराठा पण आहेत, भिक्षुमुक्त पण आहेत, दलित पण आहेत. शेतकरी म्हणून आत्महत्या करणाऱ्यांचं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सगळे दिसतात. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न हा हितसंबंधाचा प्रश्न का बनत नाही हे जर लक्षात